हॅलो हॅलो, धन्यवाद प्रदीप. कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नऊ आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पॉवर्ड बॉय ॲडमिशन, को पॉवर्ड बॉय इलाई गो. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे, कोकणच्या नंबर वन चॅनल आयोजित कोकण नऊ प्रीमियर लीग सन 2022मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक मोठा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला येतोय. आजच्या दिवसातील दुसरा महत्त्वाचा सामना, एका बाजूला आरवी कोरगाव व दुसऱ्या बाजूला त्यांची ग्रंथिका जुळली जाते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले सारख्या बलाढ्य संघासमवेत. सुदैवानं नाणेफेकीचा कौल लागतोय तो रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या बाजूने व नाणेफेक जिंकून प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय व फलंदाजींचं आमंत्रण दिलं जातंय ते आरवी कोरगाव संघाला. गोवा राज्यातील एक ताकदवर बलाढ्य असलेला संघ आरवी कोरगाव व दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ताकदवर बलाढ्य असा संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. हे दोन तगडे संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतायत. औचित्य कोकण नऊ प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरे. या चॅनलचे सर्व या स्पर्धेचे सर्व सन्माननीय विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. सामना सुरू झाल्याचा पंचांचा इशारा येतो. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जातात त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्समधून कोकण नऊ प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आरवी कोरगाव आणि रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असा एक मोठा तगडा सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला. सलामीसाठी स्ट्रायकर यांच्या दिशेने डावखुरा शरीरदार फलंदाज भूषण पाटील सज्ज होईल. मॅन फ्रॉम नवी मुंबईचा एक सितारा आज स्टारकास्ट खेळाडू या मालवणच्या टोपीवाला मैदानावरती अवतरत आहेत. नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी सिरीज सुरेख चेंडू, अतिशय सुरेख वेगवान चेंडू, ऑफ टर्मच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता व निश्चितपणाने बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणताही संपर्क नव्हता. चेंडू वेगवान यष्टिरक्षकाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव गोलंदाजाचा गणला जातोय व गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय मयूर वाघमारे, मॅन फ्रॉम रायगड. यावेळेला सुरेख चेंडू बीट केलं, वेगाने बीट केलं, अप्परकट करण्याचा प्रयत्न केला गेला भूषण पाटीलला. आता मात्र मोठे स्टारकास्ट खेळाडू चेंडू फळीमधला संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला रायगडचा सितारा गोलंदाजी मार्कवर व दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा स्टारकास्ट खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने. दोन्ही खेळाडूंना एकमेकांचा खेळ परिचित, त्यामुळे कच्चे दुवे हेरून मैदानाच्या यावेळेला सुरेख फटकावर पिच पद्धतीचा चेंडू कव्हर पॉईंट शॉट डोक्यावरून क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय व चेंडू व क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत अखेरच्या क्षणी चेंडू जिंकतोय. चेंडू फरार, चौकार. मयूरने ध्रुव ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याने हासिल केला. तब्बल तिसऱ्या चेंडूवरती धावांचा आघात केला जातोय तो पाटीलच्या बॅटमधून. भूषण पाटील हा देखील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. मात्र भूषणच्या आक्रमकतेला सुरुवातीच्या दोन चेंडूमध्ये तरी लगाम लावलाय, ब्रेक लावलाय मयूर वाघमारे नामक गोलंदाजाने. ज्या गोलंदाजाची गोलंदाजी, ज्या फलंदाजाची फलंदाजी आपण सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो, ते दोन मोठे स्टारकास्ट खेळाडू एकमेकांच्या विरोधात. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. पहिल्या विकेटचं पतन आणि केवळ 4 धावांचं वैयक्तिक योगदान देऊन भूषण पाटील तंबूच्या आसऱ्याला. मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट. विकेट पाहायला मिळते भूषण पाटीलची. प्रतीक स्पोर्ट मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन, भूषण पाटील सोस्तात माघारी परततोय. वैयक्तिक 4 धावांचं योगदान, एकमेव आश्वासक फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. आणि इतर सगळ्या चेंडूंवरती मात्र निश्चितपणे गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय जो मयूर वाघमारे गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय व पहिल्या षटकात धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडणारं षटक हे मयूर वाघमारेचं कोकण नऊ प्रीमियर लीगच्या निमित्तानं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहतोय. मोठमोठे स्टारकास्ट सितारे आज या मैदानावरती अवतरतील. मालवणचं टोपीवाला मैदान, निसर्गमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. हिरवंगार शालू परिधान केलेलं हे मैदान आणि या मैदानावरती मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू त्यांचा खेळ यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत. या स्पर्धेचे सर्व विकासजी गावकर साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत देसाई.
अनिकेत देसाईची वर्णी लागते तिसऱ्या क्रमांकावर. जो तिसरा क्रमांक टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट असो खूप महत्त्वाचा मानला जातो. भारतीय क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहली ज्या क्रमांकावरती फलंदाजी करतो आणि हा जबाबदारीचा क्रमांक मधल्या फळीमध्ये खूप मोठी जबाबदारी असेल, कारण पहिल्याच षटकात आघाडीचा खंदावीर तंबूच्या आसऱ्याला परतलाय. मयूर वाघमारे एका आत्मविश्वासाने गोलंदाजी मार्कवर एक सफलता प्राप्त असा गोलंदाज सज्ज होईल व त्याला तोंड देण्यासाठी तितक्याच जिगरीने तितक्याच धैर्याने अनिकेत देसाई हा स्ट्रायकर एंडच्या दिशेने. अनिकेत देसाईसाठी मयूरचा चेंडू. यावेळेला शॉर्ट पॉईंट पद्धतीचा चेंडू पटका फसला होता, मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर झळकते व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते, ती एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावांवर. पहिलं अनिवार्य पॉवरप्लेचं षटक मयूर वाघमारे मॅन फ्रॉम रायगडचा एक मोठा सितारा अनिवार्य पॉवरप्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्या खांदी देतो आणि संघनायकानं जे पहिलं षटक ज्याच्याकडे सुपूर्द केलं एका विकेटसाठी ती सफलता किमती प्राइजिंग विकेट अर्थातच भूषण पाटीलची मयूरच्या खाती. अकोट्यापर्यंत चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन पद्धतीचा फटका खेळण्याचा असफल प्रयत्न, फलंदाज देसाईचा असफल. पर्यायाने या चेंडूचा शेवट हा निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय व पहिल्या किफायती कंजूशी एका सफलताप्राप्त अशा षटकाची सांगता होते व भूषण पाटीलला माघारी पाठवल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यात नाममात्र 6 धावा असा थोडासा मंदावलेला धावफलक पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात तो प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आरव्ही कोरगाव गोवा संघाचा. आरव्ही कोरगाव गोवा संघाकडे देखील मोठमोठे सितारे आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या कालावधीत काही क्षणांमध्येच मोठमोठे फटके देखील त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम. मोठमोठे स्टारकार सितारे आज अवतरत आहेत. समालोचकांमध्ये देखील समालोचकांची मांदियाळी पाहायला मिळते. आमचे समालोचक मित्र श्याम वाक्कर, मालवणीचा बुलंद आवाज बादल चौधरी, मराठीचे आमचे ज्येष्ठ समालोचक समीरजी पांढरे आणि मराठीचा दुसरा एक बुलंद आवाज मालवणवरून प्रदीप देऊलकर, मी कासाडेवरून अमोल जमदाडे. आमच्यासोबत गुणलेखन करतायत कुणाल केळुसकर. वैयक्तिक कोट्यातलं दुसऱ्या संघाच्या माध्यमातून अखिलेश यादव गोलंदाजी मार्कवर. शिरसाट स्पोर्ट्सच्या टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याला प्राप्त झाला तो अखिलेश यादव पंचांच्या उजव्या हाताकडनं राईटम राऊंड विकेट पदेचा मारा करेल. यावेळेला सुरेख चेंडू हलकेत टटवलाय, सन्मान दिलाय व निघेल ती केवळ एकेरी धावणे सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होईल. एक षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 7 धावांवर. एक षटक एका चेंडूचा खेळ मागे पडलाय व 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. लॉंग ऑफच्या दिशेने ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर तुम्ही पाहू शकाल महाराष्ट्राचा बायकर मॅन ज्याला 19 बाईक आतापर्यंत मिळाल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी तो आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय म्हणून देखील जो प्रसिद्ध आहे तो आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अखिलेश यादव. गोव्याचा रणजी प्लेयर अनिकेत देसाई स्ट्रायकर यांच्या दिशेने. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी हे अपील पंचांकडून फिटावून लावलं जातंय व पर्यायानं एक निर्धाव चेंडू गणला जातोय. एक दर्जेदार गोलंदाजी अखिलेश यादवची पाहायला मिळते व दुसऱ्या बाजूला अनिकेत देसाईचा धावांसाठीचा संघर्ष मात्र सातत्याने या मैदानावरती कायम राहतोय. मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता या मैदानावरती पाहायला मिळेल, कारण जी पाटा विकेट सपाट खेळपट्टी जी फलंदाजीसाठी पोषक अनुकूल गणली जाते व या सपाट विकेटवरती निश्चितपणाने धावांचा बोलबाला फलंदाजीसाठी निश्चितपणाने ही अनुकूल अशी विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अखिलेश यादव सज्ज होईल. यावेळेला सुरेख पटका अक्रॉस द लाईनचा फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय व पर्यायानं कोणताही क्षेत्रकृष्ण होता जो खाली इलाका होता तो हिलाका हेरला होता व पर्यायानं देख के मौका मारा चौका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड
प्रत्येक स्पोर्ट चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत देसाईच्या बॅटमधनं जो गोवा रणजी प्लेयर आहे, एक दर्जेदार खेळाडू आहे आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये देखील ज्याने गोव्यासाठी बहुमूल्य असं योगदान दिलंय व सातत्याने त्याच्या बॅटमधनं खोऱ्याने धावा वसूल होताना आपण पाहतो व 4 धावांनी सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते, ती 11 धावांवर. अखिलेश यादव गोलंदाजी मार्कवर बहुधा थोडासा अखिलेश मागडा ठरण्याची सूचिन्ह किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचे पूर्वसंकेत हे अनिकेत देसाईच्या बॅटमधून. यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण वाशी टू काशी अशा पद्धतीची करतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं जात आहे ते अखिलेश यादवला व एका दंडात्मक स्वरूपातनं प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या स्वरूपात बहाल केलेली एकेरी धाव सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित करते, ती 12 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा आपण पाहतोय. आरवी कोरगाव गोवा जो प्रथमतः फलंदाजी करतोय, नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला 2 तगडी शक्तिशाली संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतायत. औचित्य कोकण प्रीमियर लीग 2022. यावेळेला ड्राईव्ह केला विथ अलॉंग द कार्पेटचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने वेगाने येतो. क्षेत्ररक्षक थोडंसं बम्बलिंग करतोय व एकेरी धावेचं रूपांतर लिहिलेल्या दुहेरी धावेमध्ये केलं जात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटचं उदाहरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय व दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र वधारतोय, तो 14 धावांवर. सांघिक 14 धावा क्षेत्ररक्षण करतोय आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळाला तो इजाज कुरेशी. येणाऱ्या कालावधीत त्याची बहारदार फलंदाजी. मॅन फ्रॉम इंदापूरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू, मोठमोठे सितारे आज अवतरलेत मालवणच्या टोपीवाला मैदानावर. यावेळेला अक्रॉस द लाईन पतीचा फटका मात्र यावेळेला या अगोदरच्या चेंडूवरती त्याच ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. यावेळेला युवरचना रचली होती, सापळा रचला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला होता व यावेळेस मात्र नाममात्र एकेरी धावी अनिकेतचे देसाईच्या खाती गणली जाते व पर्यायानं सांघिक धावसंख्या मात्र वधारते, ती 15 धावांवर. आता मात्र आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला अहमदनगर एक्सप्रेस या टोपण नावानं ज्याला ओळखलं जातं, तो अभिजित दुबे हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकाल. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून अखिलेश यादव, पंचांच्या उजव्या हाताकडून राईट टर्म राऊंड विकेट. यावेळेला ड्राईव्ह केलं विथ अनंत कार्पेटचा फटका. मिडी विकेटला प्रोडक्शन आहे. मिडी विकेटवरून जोपर्यंत चेंडूची परती करेल नितीन मॅटुंगे मॅन फ्रॉम कोल्हापूरचा हा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूची परती करतोय. पर्यायानं आघाडीच्या प्रारंभीच्या पहिल्या इनिंगच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय व 2 षटकांच्या सांगते अखेरीस भूषण पाटीलच्या मोबदल्यात अर्थातच एका गड्याच्या मोबदल्यात 16 धावा असा धावफलक झळकतोय, तो प्रथम फलंदाजी करताना आरवी कोरगाव गोवा संघाचा. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थातच भूषण पाटील, ज्यानं वैयक्तिक 4 धावांचं योगदान दिलं, स्वस्तात माघारी परतला आणि त्यानंतर अनिकेत देसाई जो 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय, तो आरवी कोरगाव गोवा संघाकडून सलामीसाठी दुसरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो रजत कुडाळकर, जो एका बाजूनं मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवतोय. अनिकेत देसाई आणि रजत ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मात्र भागीदारीची खूप मोठी आवश्यकता असेल, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा जर का विचार केला तर मोठमोठे स्टारकास्ट खेळाडू आणि तितक्याच तोलामोलाचा तितक्याच दर्जाचा आपली पात्रता सिद्ध करणाऱ्या लढतीच्या निमित्तानं ज्यांची ग्रंथिका ज्यांची पत्रिका जुळली जाते, ते एका बाजूला आरवी कोरगाव गोवा जो गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करतोय व दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. कोकण प्रीमियर लीगच्या निमित्तानं एक दर्जेदार लढत तमाम क्रीडारसिकांच्या भेटीला. औचित्य कोकण प्रीमियर लीग 2022 पर्व 2 पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय 3ऱ्या षटकाचा खेळाला प्रारंभ होतोय व 3ऱ्या षटकाच्या निमित्तानं ज्याची वर्णी लागते तुकाराम कुंजे महाराजा उर्फ तुकाराम कुंजे हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक वेगवान गोलंदाज, तेज तरार गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज. ठीक, आमच्या कॉमेंट कक्षाच्या एंडकडून सज्ज होईल व त्याला तोंड देण्यासाठी स्ट्रायकर एंडच्या दिशेने सज्ज होतोय तो अर्थातच रजत कुडाळकर. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला टोलवायचा होता, मात्र यावेळेला बाईकचा सिग्नल येतोय तो पंचांचा. एका अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारते. 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज नवी मुंबईचा भूषण पाटील हा वैयक्तिक 4 धावांचं योगदान देऊन आणि त्यानंतर मात्र मैदानामध्ये आलेला फलंदाज अनिकेत देसाई जो गोवा राज्यातला एक दर्जेदार असा रणजी प्लेयर, तो या मैदानावर एका बाजूनं दर्जेदार फलंदाजी करतो व त्याला सुरेख साथ दिली जाते ती रजत कुडाळकर यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवर महाराजा गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने.
यावेळेला ड्राईव्ह केल्या चेंडूला पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूचं वरती नियंत्रण मिळवतोय, एकेरी धावेने अनिकेत देसाई स्ट्राईक रोटेट करतोय व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ती 18 धावांवर. हात खोलावे लागतील, मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल आरवी कोरगावला. मात्र आरवी कोरगाव संघाचा जर का विचार केला तर सुरुवातीची 2-3 षटकं निश्चितपणे संयमी फलंदाजी करायची, धावसंख्येला आकार द्यायचा आणि त्यानंतरच्या उर्वरित षटकांवरती आक्रमण चढवायचा हा इरादा बहुधा पाहायला मिळतोय. यावेळेला पुलरलेनचा चेंडू होता व या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. ते स्ट्राईकच्या फलंदाज रजतकडे. पर्यायाने एक निर्धाव चेंडू गल्ला जातोय, तो गोलंदाज महाराजाच्या खाती. सांघिक धावसंख्या मात्र स्थिरावते ती एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावांवर. कोकण प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे. एक जबरदस्त अशी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नीटनेटकं आयोजन, उत्कृष्ट नियोजन, सन्माननीय विकासजी गायकवाड साहेबांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. यावेळेला फुल टॉस चेंडू, चेंडूला उडवलाय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडूच्या खाली येईल अर्थातच एक क्षेत्ररक्षक आकाश सितारेकर, रायगडचा वंडर बॉय. आपल्याकडनं कोणतीही चूक होण्याची काळजी घेतोय. पर्यायानं दुसऱ्या विकेटचं पतन. प्रत्येक स्पोर्ट मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच दुसरा व रजत कुडाळकर दुसऱ्या विकेटच्या रूपानं तंबूच्या आसऱ्याला. 2 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 18 असा सुस्तावलेला मंदावलेला धावफलक स्कोअरबोर्डवरती. आरवी कोरगाव गोवा संघाचा नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. मात्र आक्रमण करावं लागेल. अनिकेत देसाईची जर का बॅट या मैदानावरती तळपली तर धावांचं पर्व, धावांचा डोंगर उभारण्यात सफल ठरेल आरवी कोरगाव. व दुसऱ्या बाजूला रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा विचार केला तर मोठमोठे सितारे, टारकास्ट खेळाडू आज अवतरतायत आणि एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते ते रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडे आणि तितकीच दर्जेदार फलंदाजी गोलंदाजी आरवी कोरगाव संघाकडे. चेंडू फळीमध्ये संघर्ष सातत्याने प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती पाहायला मिळेल. या मैदानावर 2 तगडे 2 ताकदवर संघ, एका बाजूला आरवी कोरगाव व दुसऱ्या बाजूला त्यांची गाठ पडते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघासमवेत. धीरज भोई नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवर, गोलंदाजी मार्कवर महाराजा. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुलरलेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, कार्पेट सारे खेळलेला फटका. निश्चितपणे एकेरी धाव अनिकेत देसाईच्या खाती गणली जाईल. पर्यायाने आरवी कोरगाव संघाच्या खाती एकेरी धाव व धावसंख्या मात्र धावफलकावरती झळकते ती 19 धावांवर. पहिल्या इनिंगच्या तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. कंजूसी षटकं आपल्याला पाहायला मिळतात. धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडणारी षटकं ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या गोलंदाजांकडून व सातत्याने आतापर्यंत 3 गोलंदाज आपण पाहतोय. एक नियंत्रित गोलंदाजी, अचूक टप्प्याची कडवट गोलंदाजी व ही कडवट गोलंदाजी बोट ठरवण्याचा इरादा आरवी कोरगाव गोवा संघाचा अजूनपर्यंत तरी असफल ठरतोय. तो निश्चितपणाने तिसऱ्या षटकापर्यंत. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतराचा कालावधी. महाराजा जो वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून व त्याच्या समोर फलंदाजीसाठी धीरज भोई. यावेळेला कट केल्या चेंडूला गलीमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. बूम बूम माट्या चेंडूचा पाठलाग करतोय व बूम बूम माट्याला टाटा गुड बाय करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. 4 धावांनी सांघिक धावसंख्या धावफलकावरती उडी घेते ती आता मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावांवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. आघाडीच्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय व 3 षटकांच्या सांगते अखेरीस 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आरवी कोरगाव संघ प्रथमतः फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या विरोधात. येणाऱ्या षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय आरवी कोरगावचा संघ, की किती धावांपर्यंत रोखण्यास सफल ठरेल रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा संघ, नेमकं काय घडेल काय बिघडेल तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होणं ही अपेक्षेची बाब. मायक्रोफोनवर ऐकूयात मालवणी भाषेचा बुलंद आवाज बादल चौधरी. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतो. धन्यवाद अमोल, धन्यवाद. जाऊया परत एकदा मालवणी केंद्रावर. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पार्ट बाय ॲडमिशन को पार्ट बाय इलायगो या स्पर्धेच्या 4थ्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाने टॉस जिंकलो, फिल्डिंगचो घेतलो निर्णय. आरवी कोरगाव संघाक दिला फलंदाजीचा निमंत्रण. पहिल्या 3 ओव्हरींचो खेळ झालो समाप्त. धावसंख्या 23 रन्सावर. अनिकेत देसाई दिसता तुमका स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि धीरज दिसता नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. आरवी कोरगाव संघ बघा तुल्यबळ संघ. महेश भाईडकर, अनिकेत देसाई, चंदन नाईक, सूरज गावडे, अनुष केरकर, भूषण पाटील, विकी भोईर, धीरज भोईर, रोनित पाटील,
अमृत वेर्लेकर, रजत कुडाळकर आणि दिग्गज गावडे एकापेक्षा एक नावाजलेले नाव आणि दुसऱ्या बाजून रोई स्पोर्ट वेंगुर्लेचा स्क्वॉड बघा. एजाज कुरेशी, आकाश तरेकर, कृष्णा गवळी, पंकज जाधव, अक्षय पवार, नितीन माटुंगे, तुकाराम कुंचे, अखिलेश यादव, अभिजित दुधे, मयूर वाघमारे, संदेश पार्टे आणि शुभम मोरे. व्हॉट अ स्क्वॉड. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी खास असतलो, कारण आजच्या दिवसात क्रिकेटसाठी पर्वणी, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी. एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू. ते गेल्या 3 वर्षात 50पेक्षा जास्त ट्रॉफी ज्या संघाच्या नावावर असत, लाखाची अनेक बक्षिसा ज्या संघांनी जिंकली. नुकतीच झालेली ध्रुव पारसेच्या मैदानावरची स्पर्धा सुद्धा ज्या संघांनी जिंकली, तो आरवी कोरगाव संघ या मैदानावर कोकण नऊ चषक जिंकण्याच्या इराद्यान आजच्या दिवसातल्या पहिल्या 3 ओव्हरीमध्ये फक्त 23 रन्सापर्यंत. स्क्रीनवर आपण बघतो ॲडमिशन प्रस्तुत नॅशनल ओपन कॅरम टुर्नामेंट, नॅशनल ओपन चेस टुर्नामेंट आणि हे स्पर्धा प्रायोजित केले असत ॲडमिशन आणि गाया ॲग्रीटेकने. या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज बक्षीस बघूक मिळताला. कॅश प्राईज ₹25,000 ॲडमिशनने प्रायोजित केलेला आणि आधुनिक शैक्षणिक क्रांती अर्थात डिजिटल एज्युकेशन रिव्होल्युशनसाठी जे फ्रँचायझी इच्छुक असतील त्यांच्यासाठी ईमेल करा info@admissionindia.com. अजय शिंदे सर, जशी तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेल्या तर वैयक्तिक खेळावर सुद्धा लक्ष जाणं गरजेचं असं. कोकण नऊचे मनापासून आभार असत. फक्त क्रिकेट पुरता मर्यादित न राहता लवकरच राष्ट्रीय स्तरावरची कॅरमची स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावरची बुद्धिबळाची स्पर्धा आणि हे 2 स्पर्धाचे प्रायोजित केले असत ॲडमिशन आणि गाया ॲग्रीटेकने. व्हर्च्युअल दशावतार, व्हर्च्युअल डबल बारी, फुगडी महोत्सव, कीर्तन महोत्सव आणि भजजन स्पर्धा ज्याच्यात 130 मंडळांनी भाग घेतली अशी राज्यस्तरावरची भजजन स्पर्धा सुद्धा कोकण नऊने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्या सगळ्या रसिकांसाठी. आणि कोकणचा नंबर 1 चॅनल उगाच म्हटलं जाणार आहे. कोकणचा एकमेव चॅनल जे का यूट्यूबचा सिल्वर बटन प्राप्त असा. मैदानावर जाऊया. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर 4थ्या ओव्हरीचा खेळ होतो. सुरुवात स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसलेलो अनिकेत देसाई. UAE मध्ये काउंटी खेळण्याचा अनुभव असा, गोवा रणजीसाठी क्रिकेट खेळण्याचा अनुभव असा. या दोन्ही आघाड्यांवर मिळून 13पेक्षा जास्त मोठे सेंचुरी ज्याच्या नावावर असत आणि आतापर्यंत 2 मोटरसायकल ज्या खेळाडूच्या नावावर असत, मडकईचा मैदान आणि गोव्याच्या मैदानावर. दुसऱ्या बाजून आकाश तरेकर लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षण करताना महाराष्ट्राचा बायकर मॅन. 19 मोटरसायकल ज्या खेळाडूच्या नावावर. 4थ्या ओव्हरीची सुरुवात अखिलेश यादव बॉलिंग मार्कवर. कोकण नऊ एंडकडून धीरज. लॉंग ऑनची दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने 2 फिल्डर चेंडूच्या मागे, तोपर्यंत लॉंग ऑफ वरसून लॉंग ऑन पर्यंत येता बायकर मॅन. अगदी जसं बायकवर स्वार झालेलं असतं अगदी तसंच स्पीड घेतलो आणि ह्या एका रन्सांची धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर. धीरज भोईर, नवी मुंबईचो धारावी गावचो धीरज भोईर स्ट्रायकर यांच्या दिशेने. धीरजवर आज मोठी जबाबदारी असा. मुंबईच्या संघाविरुद्ध, मुंबईच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा मोठा अनुभव धीरज पाशी असा आणि या अनुभवाचा उपयोग आज धीरज तुका आरवी कोरगाव संघासाठी करूचो लागतलो. धावसंख्या स्थिरावली 2 डझनावर 24 रन्सावर 24. धीरजचो फटको होतो, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होतो. मिड ऑफच्या दिशेने चेंडूचा प्रवास, मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलो. तोपर्यंत दुसऱ्या रन्साचा इरादो आणि हे 2 रन्स अगदी सहज पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय सुंदर चप्पल रनिंग बिटवीन द विकेट. अनेक उपमा असत या रनिंग बिटवीनसाठी, पण अस्सल मालवणीत सांगायचा जर झाला तर खुळावलेलो कुत्रो पाठी लागल्यानंतर जसं आपण स्पीड घेतो अगदी तसंच घेतलेलो स्पीड. 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर 26. एक मोठी धावसंख्या अपेक्षित असा आरवी कोरगाव संघाकडून. आरवी कोरगाव संघाची जर्सी, आरवी कोरगाव संघाची टोपी बघितल्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत या टोपीवर बघितलेला तुमका सगळ्यांना आठवत असलेला त्याच्या छत्रपतींचं नाव घेऊन खेळणारो आरवी कोरगावचो संघ. गोवा राज्यातला एक दर्जेदार संघ, मातब्बर संघ, नंबर 1 चो संघ. आज महाराष्ट्रातल्या मातब्बर 1 फळीतल्या खेळाडूंविरुद्ध खेळताना रोई स्पोर्ट वेंगुर्ले संघासमोर. धीरज भोईर 3 चेंडू 6 धावा. आतापर्यंत धीरजची कामगिरी, एकूण धावसंख्या स्थिरावलेली 26 रन्सावर. अखिलेश यादव बॉलिंग मार्कवर. 3 चेंडू अखिलेशचे समाप्त. कोकण नावेंकडून स्वीप करण्याचा इरादा होतो. टप्प पडल्यानंतर चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने स्विंग झालो. थोडंसं स्लोअर वन केलो अखिलेश यादवने. चेंडूमध्ये स्पीड जास्त मिळवण्यापेक्षा चेंडूचं टप्पो आणि वेग ह्याचा सुरेख मिश्रण अखिलेशकडून बघूक मिळाला. चेंडू गेल्यानंतर आपण बॅट फिरलेली दिसली धीरज यादवची. अस्सल कोल्हापुरी भाषेत सांगायचं तर साप गेला आणि भुई तुपाटली या कोल्हापुरी म्हणीची आठवण येईल या बॅटिंगमुळे. 4थं चेंडू समाप्त. धावसंख्या 26 रन्सावर. धीरजच्या बॅटमधून बाहेर पडलेलो फटको कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ फिल्डर जाता. मिड ऑफच्या दिशेने 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा तो प्रयत्न सुद्धा सफल आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या स्थिरावली 26 रन्सावर. आरवी कोर 28 माफ करा 28.
आर्वी कोरगाव संघ यापूर्वी सुद्धा अनेक वेळा तुम्ही या मैदानावर खेळलात. आज मोठी धावसंख्या तुमच्याकडून अपेक्षित असतं, कारण तुमच्या समोर खेळणारा एक मातब्बर संघ, अर्थात या मैदानावर ग्रासच्या मैदानावर खास करून लेदर क्रिकेटसाठी बनवलेल्या पिचवर ही खेळपट्टी जशी बॅटरसाठी फलदायी असा अगदी तशीच ही बॉलरसाठी सुद्धा फलदायी असा स्विच हिट करण्याचा होतो प्रयत्न. आणि या स्विच हिटच्या प्रयत्नात मेडन चेंडूची झाली संगता. 4 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिली फलंदाजी करताना आर्वी कोरगाव संघ फक्त 28 रन्सावर स्थिरावलो. एजाज कुरेशी, आकाश तरेकर, कृष्णा गवळी, पंकज जाधव, अक्षय पवार, नितीन बाटुंगे, किती नावं आणि काय काय बोलायचं या खेळाडूंबद्दल. अनेक मैदानं महाराष्ट्रातली ज्यांनी गाजवली असे खेळाडू आज मैदानावर. आणि प्लेइंग 11चा स्क्वॉड बघण्यापेक्षा सुद्धा जर 12व्या खेळाडूचं नाव बघलात तर तुमका ह्या संघाची ताकद कळतली. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समोर असणारे सन्माननीय संदेशी पार्टे सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. कोकण नावचे पोईपचे वार्ताहर संतोष हिवाळेकर सर, तुमचा आज वाढदिवस असा. कोकण नाव परिवाराच्या वतीने तुमका वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा. कोकण नावचे पोईप वार्ताहर सन्माननीय संतोष हिवाळेकर सर, तुमका कोकण नाव परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे व्यवस्थापक सन्माननीय अफजल सर, तुमचा आज वाढदिवस असा. कोकण नाव परिवाराच्या वतीने तुमका वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर असतच आजचा दिवस तुमचा गोड होतो आणि संक्रांतीचे तिळगुळ तुमच्या तोडात पडायचे यासाठी कोकण नावच्या वतीने अफजल सर तुमका सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गोलंदाजीत बदल तुकाराम कुंचे, नावातच ज्याच्या राजा असा असो राजस खेळाडू महाराजा बॉलिंग मार्कवर कोकण नाव यांच्या वतीने आज एजाज कुरेशी सुद्धा तुमका बघूक मिळतलो. 2017 देवगड आनंदवाडी चषकाचो मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूच्या नावावर असा. 2018 मध्ये मालवण बोर्डिंग मैदानावर बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेत सलग 5 चेंडूत 5 षटकारांची आतषबाजी करून 11,000 रुपयांचा बक्षीस ज्यांनी पटकावलेला तो एजेस तुमका दिसतलो दुसऱ्या इनिंग मध्ये. अनिकेत देसाईसाठी फुल टॉस चेंडू मिड विकेटच्या कप्प्यावरसून टांगा पलटी, घोडे फरार षटकार. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट षटकार. संपूर्ण स्पर्धेतलो षटकार क्रमांक 140. या सामन्याचं प्रायोजक मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट सिक्सर. हा कांड्याच्या पहिल्या षटकारासाठी आणि षटकारनिशी धावसंख्या 40 रन्सावर. त्या अनिकेत देसाईचा आपण 34 रन्सावर. करेक्शन, धावसंख्या 34 त्या अनिकेतचा कौतुक आपण ऐकला कॉमेंट्री बॉक्स मधून. त्या कौतुकाक साजेशी कामगिरी अनिकेत देसाईकडसून. फुल टॉस चेंडू होतो महाराजाचो. अति वेग मिळवण्याचा प्रयत्न होतो महाराजाचो. यॉर्कर टाकण्याचा इरादा होतो पण अनिकेतचा फुटवर्क खूप सुंदर. चेंडूच्या टप्प्यापर्यंत गेलो आणि टप्प पडण्याच्या आधीच फुल टॉस बनवून चेंडू मिड विकेटच्या कपडावरसून. धावसंख्या 34. अजून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. अनिकेत देसाई तुझ्याकडसून अशाच लांब लचक फटक्यांची आतषबाजी अपेक्षित असा. पहिलो चेंडू संपलो. धावसंख्या 34 रन्सावर. ऑफस्टंपच्या दिशेने चेंडूचा प्रवास. जोपर्यंत आकाश तरेकर चेंडूवर येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत फक्त 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या स्थिरावली 35 रन्सावर. 35. कृष्णा गवळी विकेटकीपरच्या भूमिकेत. आणखी एक अष्टपैलू खेळाडू आक्रमक दर्जाचा बॅटर विकेटकीपरच्या भूमिकेत दिसताना. एकापेक्षा एक नावाजलेली नावा आज तुमका बघूक मिळतली रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडसून. धावसंख्या स्थिरावली 35. धीरज भोईर स्ट्रायकर एंडवर इलो. 6 चेंडू 8 धावा धीरजची आतापर्यंत कामगिरी. आणि धीरजच्या ह्या ओव्हरीत किमान 2-3 नाकार मुटके तुझ्याकडसून अपेक्षित असले. 2 पाठभर वळ तुझ्याकडसून अपेक्षित असले. धावसंख्या 35. कोण जिंकाचो ह्याच्यापेक्षा प्रेक्षकांका एक मोठं सामना बघूक मिळायचो. चौकार षटकारांची आतषबाजी बघूक मिळायची अशीच सगळ्यांची अपेक्षा असतली. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचो टप्पो पंचांचो इशारा होईल. वाईट चेंडूचो अवांतरच्या स्वरूपात 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या स्थिरावली 3 डझनावर 36 रन्सावर. आजच्या दिवसातलं दुसरं सामना आणि दुसऱ्या सामन्यात तब्बल 1700 लोक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले. या सगळ्या 1700 व्यक्तींचं आम्ही स्वागत. धावसंख्या 36 धावसंख्या. सगळ्या 1700 प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षकांका मैदानावर येण्याची परवानगी नाही असं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाच्या सगळ्या नियमांचा अवलंब करून या स्पर्धेचं आयोजन. फुल टॉस चेंडू इनसाइड आउट फटको. कव्हर फिल्डर चेंडूच्या खाली याच्या कपडावरसून चेंडू टांगा पलटी, घोडे फरार षटकार. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट षटकार. आखांड्या पार 141 षटकार. अक्षय पवार होतो चेंडूच्या खाली पण अक्षयच्या कपडावरसून चेंडू अगदी सहज आखांड्या पार. आणि या षटकानिशी धावसंख्या स्थिरावली 42 रन्सावर. 42.
धीरज भोईर मगापासून जो शांत होतो मैदानावरती शांतता वादळापूर्वीची होती. अनिकेत देसाईने सुरुवात केली षटकारांची आणि त्या पाठोपाठ दुसरा षटकार तुकाराम कुंचेच्या बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावली 42-42. आता मात्र आरवी कोरगाव संघ एका अपेक्षित धावसंख्येच्या दिशेने. खराब चेंडू सोडून दिलो विकेट किपरसाठी. कृष्णा गवळीने सोडलेलो चेंडू शॉर्ट थर्डमॅनवर बॅकअप झालो. 1 रन मिळालो आणि एक वाईटचं सुद्धा एकूण 2 रन मिळाले आणि या 2 रन्सांची धावसंख्या चौक्याचं डबल गेम जे का म्हटलं जातं 44 रन्सावर 44-42. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेवर दिसणारा पंकज जाधव उर्फ माठ्या ज्यांनी बॅकअप केलं. आणखी एक आक्रमक दर्जाचा बॅटर आज रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून. तुकाराम कुंचे महाराजा बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 44. अनिकेत देसाईचा फटको कव्हरच्या दिशेने मारण्याचा इरादा होतो. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने प्रवास करताना फक्त 1 रन 1 रन्सांची धावसंख्या 45-45. कालचा दिवस सगळ्यांसाठी गोड होतो. मकर संक्रांतीचा दिवस. आज मात्र वाढदिवसाचा दिवस. आज संतोष हिवाळेकर कोकणनावचे पत्रकार आणि त्याचबरोबर रोहित स्पोर्ट वेंगुर्ल्याचे संघ व्यवस्थापक अफजल सर तुमचा वाढदिवस. दोघांच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा. हेलिकॉप्टर शॉट मनगटी फटको लॉंग ऑनच्या कपडावरसून धीरज भोईरचा हेलिकॉप्टर लँड झाला थेट सीमारेषेच्या पैलाडी. इला मनात आणि गेला दुकानात. मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट षटकार. षटकारनिशी अर्धशतक फलकावर लागला आरवी कोरगाव संघाचा. 51 धावा 51. टाळ्या नक्कीच वाजतले आरवी कोरगाव संघाच्या अर्धशतकासाठी. 12, 13, 14 3 दिवस ही स्पर्धा चालली कोकणनावच्या युट्यूब चॅनलवर, फेसबुक चॅनलवर आणि केबल चॅनलवर सुद्धा. इनसाइड आउट कव्हर सीमारेषेच्या दिशेने. परत एकदा क्षेत्ररक्षक येता फील्ड करता थ्रो करता तोपर्यंत 2 रन. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ही जमलेली एक सुंदर जोडी. अतिशय सुंदर कामगिरी आतापर्यंत. पहिली 2 खेळाडू स्वस्तात गाळत झाल्यानंतर आता मात्र अगदी चांगली कामगिरी. धावसंख्या 53-53. मैदानावर अनिकेत कडसून पाण्याची सूचना इली पण सूचना असा पंचांची परवानगी घेऊनच योग्य त्या खेळाडून मैदानावर पाणी घेऊन जाऊचा. फक्त 12व्या खेळाडूक मैदानावर जाण्याची परवानगी. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव का म्हटलं जातं कोकणला. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नावला. 12, 13, 14 या 3 दिवशी युट्यूब, फेसबुक आणि टीव्ही चॅनलवर ही स्पर्धा आतापर्यंत 7 लाख लोकांनी बघितली. टाळ्या वाजवूया कोकण नावसाठी, कोकण नावच्या परफॉर्मन्ससाठी. कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाव 3 दिवसात 7 लाख लोकांनी ही स्पर्धा बघितली आणि येणाऱ्या कालावधीत हा आकडो नक्कीच 20 लाखाच्या पुढे जातो ही आमका सगळ्यांका खात्री याचा. 5 ओव्हरींचा खेळ झालो समाप्त. पहिल्या 3 ओव्हरीत जी धावसंख्या थोडीशी अडकळती होती ती धावसंख्या आता मात्र एका चांगल्या योग्य दिशेच्या मार्गाने वाटचाल करताना धावसंख्या स्थिरावलेली. 53 रन्सवर 53. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटच्या एका ओव्हरीचा खेळ शिल्लक. एक मोठा टार्गेट अपेक्षित. या मैदानाचा हायएस्ट स्कोअरचा विचार केलो तर पहिल्या दिवशी 12 तारखेक आणि 13 तारखेक 2 दिवशी 90 हायएस्ट स्कोअर आपण बघितलो. कालच्या दिवसात एकदम निचांकी धावसंख्या सुद्धा आपण बघितली. पण आज मैदानावर मात्र एकापेक्षा एक माथाभर खेळाडू, तगडे खेळाडू संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले त्याचबरोबर गोवा राज्यातले, गोवा राज्याच्या बाहेरचे आणि तिसऱ्या दिवशी आपण जसे बघितले राजस्थानचे खेळाडू, दिल्लीचे खेळाडू, तसेच आज सुद्धा आपण बघतलो राष्ट्रीय स्तरावरचे एकापेक्षा एक नावाजलेले खेळाडू. 5 ओव्हरींचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर अभिजित दुधे. कोकण नाव एंडकडून अभिजितचा पहिलो चेंडू असतो अनिकेत देसाईसाठी. अनिकेतचा फटको तर मोठो मिड विकेट फिल्डरच्या कपडावरसून इली लहर आणि केलो कहर. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट षटकार. परत एक षटकार अनिकेत देसाईच्या बॅटमधून बाहेर पडलो. हे दुसरं षटकार आतापर्यंत आजच्या दिवसातलो. का अनिकेत देसाईला स्लो पॉइझन म्हटलं जाता, असा म्हटलं जाता काय अनिकेत देसाईला खुट्टी मारूक दिलात तर ह्यांनी मट्टी उभी केली समजायची. ती खुट्टी मारली अनिकेतने पहिल्या 3 ओव्हरीत अगदी शांतप्रमाणे आणि त्यानंतर आता त्या खुट्टीचो मट्टी उभी करण्याचा प्रयत्न दिसतो अनिकेतचो. षटकारनिशी धावसंख्या स्थिरावलेली 59 रन्सावर 59. परत एक चेंडू होतो मिड विकेटच्या दिशेने फटको ऑन ड्राईव्ह बघूक मिळालो अनिकेत देसाईचो. अनिकेत देसाईच्या बॅटमध्ये टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटचा मिश्रण सुरेख बघूक मिळता. संयम आणि आक्रमण ह्या दोघांचा बचाव बघूक मिळता. चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार ही स्ट्रॅटेजी सुद्धा अनिकेतची बघूक मिळाली. कोकण नावच्या प्रक्षेपणाबद्दल सुद्धा तुमका
पोल तुमच्यासाठी केलेलो असा आणि या प्रक्षेपणाबद्दल तुमका पोल नक्की उत्तर देऊ हरकत नाही. 90% पेक्षा जास्त लोक आमच्या प्रक्षेपणावर खुश असत. उरलेल्या 10% जणांका सुद्धा आमचा खुश करण्याचा प्रयत्न असलो. धाव संख्या 60 रन्सावर 60. धीरज भोईर स्ट्रायकर यांच्या दिशेन एक रन चोरण्याचा प्रयत्न. अनिकेत देसाईंनी रन पूर्ण केलो. परत एकदा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका रनचा निशी धाव संख्या 61 61. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 3 चेंडूत किमान 2 मोठे फटके अपेक्षित असलेले अनिकेत देसाई आणि अनिकेतच्या बरोबर धीरज भोईर कडसून आतापर्यंत अतिशय सुंदर भागीदारी. शेवटच्या 3 चेंडूवर बघूया काय करतात. प्रेक्षक मात्र 2000 आकडो पार करून आमच्याशी जोडले गेले. ह्या सगळ्या 2000 प्रेक्षकांचा युट्यूबच्या माध्यमातल्या सगळ्या रसिक राजाचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. स्वागत करतो कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पार्ट बाय ऍडमिशन को पार्ट बाय इलायगो. धाव संख्या 62 62. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. धीरज भोईर 10 चेंडू 23 धावा स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि अनिकेत देसाई 15 चेंडू 28 धावा नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन. धाव संख्या स्थिरावली 62 रन्सावर. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धीरज भोईर अजून 1-2 नक्कीच षटकार बघूक आवडतले. धीरजच्या बॅटमधून बॅटची कट घेऊन गेलो चेंडू थर्डमॅनच्या दिशेन. 1 रन अगदी सहज मिळतलो. एका रनचा निशी धाव संख्या स्थिरावली 63 रन्सावर 63. आरबी कोरगावचे संघ मालक संघ व्यवस्थापक आमचे जवळचे मित्र विनोदजी हरमलकर तुमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असा कोकणचा नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 च्या निमित्तान. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. धाव संख्या 63 63. अनिकेत देसाई स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि अभिजित दुधे नगर एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. कोकण नाऊ एंड करसून शेवटचा चेंडू घेऊन अभिजित अनिकेत देसाईसाठी फुलटॉस चेंडू पहिल्याच्या कपड्यावरसून आखाड्याच्या पहिला अडी इला मनात आणि गेला दुकानात. मालवणी माणसातो मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट शेवटच्या चेंडूवर मारलेलं नाकार मुटको आणि या नाकार मुटक्यानिशी धाव संख्या स्थिरावली 69 रन्सावर 69 फॉर 2. अतिशय सुंदर भागीदारी बघितली तिसऱ्या विकेटसाठी. पहिले 2 खेळाडू स्वस्तात गारद झाले. 2 विकेट लवकर पडले पण त्यानंतर जोडी जमली आणि ही जोडी होती धीरज भोईर आणि अनिकेत देसाईची. दोनही खेळाडूंनी चौकार षटकारांची आतषबाजी केली आणि एकूण धाव संख्या स्थिरावली 69 रन्सावर. तुर्बेवरून खेळण्यासाठी इलेले रोनित पाटील तुमचा सुद्धा स्वागत असा कोकण नाऊच्या वतीन. धाव संख्या उभी राहिली 69 रन्सांची. 70 रन्सांचा पाठलाग 70 रन्सांचा टार्गेट. एकापेक्षा एक नावाजलेले महाराष्ट्र राज्याचे गुणवान खेळाडू आक्रमक दर्जाचे बॅटर ज्यांनी अनेक मैदानं गाजवली असे बॅटर तुमका बघूक मिळतले रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाकडून. 69 रन्सांचा पाठलाग रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ करता की 69 रन्सांचा बचाव आरवी कोरगाव संघ करता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर श्याम वाकर आणि समीर पांढरे. हॅलो हॅलो. धन्यवाद बदल. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील ग्रामदेवता या सर्वांना विनम्र अभिवादन. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे पॉवर्ड बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो आणि कोकण नाऊचे सर्वेसर्वा विकास गावकर यांच्या संकल्पनेतून ही कोकण नाऊची क्रिकेट स्पर्धा मालवणच्या टोपेला बोर्डिंग मैदानावरती आमच्या यूट्यूबद्वारे जे प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. एक मोठा महत्त्वाचा सामना या आजच्या दिवसातील रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आणि आरवी कोरगाव या 2 संघादरम्यान
आरबी कोरगाव संघाचे संघमालक विनोद हरमलकर, तर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे संघमालक आमचे मित्र रोहित बोलेकर, अशा या दोन संघादरम्यान हा सामना रंगतोय मैदानावरती। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व आयोजकांचे मनापासून स्वागत आहे। तो ले चलते हैं मैदान की तरफ। मालवण के टोपेला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ। बहुत ही बड़ा मुकाबला आरबी कोरगाव और रोहित स्पोर्ट वेंगुर्ला, ये दो टीमों के बीच में। पिछले साल रोहित स्पोर्ट वेंगुर्ला की टीम जब खेल रही थी तब आदि आर्यन देवली टीम के नाम के ऊपर खेल रही थी, जिसमें गणेश कुबल शामिल थे। बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन किया था। पिछले साल 3 नंबर का किताब जीता था गणेश कुबल ने। आज इस साल प्रतियोगिता में वो नहीं दिखाई दिए क्योंकि पैर में उनकी चोट आई हुई है, उसी वजह से आज हमें गणेश कुबल नहीं दिखाई दे रहे। लेकिन एक हमारे बहुत ही अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है गणेश कुबल। इस मैदान के ऊपर बड़ा बड़ा कारनामा उनके नाम पर है, जल्द ही हमें दिखाई देंगे वो मैदान के ऊपर। या ठिकाणी आमचे ऋषिकेश देसाई आम्हाला शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेसाठी। आम्ही आभारी आहोत ऋषी देसाई सर आपले। तो जीतने के लिए रन चाहिए 70 रन। बादल ने हमें बताया था कि 12 तारीख को सबसे सर्वाधिक स्कोर इस प्रतियोगिता का 90 था। कल के दिन में सबसे स्कोर बनाया था एक टीम ने, वो था 10, यानी कि 90 और 10 पूरी सेंचुरी हो गई दो टीमों की मिलकर। पूरे 100 रन बनाए दोनों टीमों ने। लेकिन फिलहाल अभी जो मुकाबला मैदान के ऊपर जारी है बहुत ही बड़ा घमासान होने वाला है। आखिरी गेंद तक ये मुकाबला बहुत जरूर जाएगा क्योंकि दोनों टीमों में कई अच्छे खिलाड़ी हैं। आरबी कोरगाव की बात की जाए और दूसरी तरफ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला की बात की जाए, एक अच्छा मुकाबला, आखिरी गेंद तक जाने वाला ये मुकाबला तमाम दर्शकों को देखने को मिलेगा। अब दो बल्लेबाज हमें मैदान में दिखाई देते हुए, इजाज कुरैशी और कृष्णा गवड़ी, ये दो बल्लेबाज मैदान में दिखाई देते हुए। इजाज कुरैशी जो पुणे इंदापुर से बिलोंग करते हैं, बहुत ही बड़ा नाम है, बहुत ही बड़े बायात के बल्लेबाज है। इस मैदान के ऊपर अगर लगातार 5 सिक्सर बाएं हाथ के बल्लेबाज ने किसने जड़े हैं तो वो है इजाज कुरैशी। और उनके साथ दूसरे साथी बल्लेबाज है उनके कृष्णा गवड़ी, जो उस्मानाबाद तुळजापुर से बिलोंग करते हैं। बहुत ही बड़ा लंबा सफ़र तय कर यहाँ पर आए हुए हैं अपने खेल का प्रदर्शन करने के लिए। दोनों टीमों को मेरी तरफ से शुभकामनाएं हैं। मैच जारी होने का इशारा अंपायर द्वारा आता हुआ एक बहुत ही बड़ा घमासान मालवण के टोपेला स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर जो यूट्यूब लाइव देख रहे हैं मैच, उन सभी दर्शकों का स्वागत है। पहली गेंद अब स्टंप के बाहर थी, उसको हल्के से ढकेल कर खेला है। वहां पर काफी तेजी दिखाते हुए खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। पहला रन कृष्णा के बल्ले से देखने को मिलता हुआ। पहला रन और पहला प्यार कभी भुलाया नहीं जाता। वो पहला रन यहाँ पर चुराते हुए दोनों भी बल्लेबाज खुद का और टीम का खाता खोलते हुए। हमेशा हम देखते हैं इजाज के साथ कृष्णा सातपुते, लेकिन कृष्णा सातपुते आज नहीं है, उनकी जगह पर कृष्णा है, लेकिन कृष्णा गवड़ी उस खिलाड़ी का नाम है। अब स्ट्राइक पर रहेंगे इजाज कुरैशी और गेंदबाजी मोर्चे पर नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर चाहते हुए मैदान में नजर आ रहे हैं। एक सफलता हासिल की और पहला ब्रेक थ्रू यहां पर दिलवा दिया। इजाज को मैदान के बाहर जाना पड़ेगा। पहला विकेट जो इस मैदान के ऊपर बढ़िया बल्लेबाजी करते थे वो मैदान के बाहर जाते हुए प्रतीक स्पूट विकेट यहां पर देखने को मिलता हुआ। इजाज के रूप में गेंदबाजी मोर्चे पर थे विकी भोईर जो नवी मुंबई के खिलाड़ी है, बहुत ही अच्छे गेंदबाज है, अच्छी गेंदबाजी करते हैं और आज वो करिश्मा दिखाते हुए इसी मैदान के ऊपर जिन्होंने 5 सिक्सर जड़े थे 5 गेंदों के ऊपर।
अभी तक इस मैदान के ऊपर बाएं हाथ के कोई भी बल्लेबाज ने ऐसा कारनामा नहीं किया है, वो कारनामा इजाज ने किया था। ऐसे बल्लेबाज को विकी भोईर ने मैदान के बाहर भेज दिया। उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज मैदान की तरफ बढ़ते हुए अक्षय पवार, मैन फ्रॉम सावड़ा। किरण पवार इनके ये छोटे भाई है अक्षय। आज बड़ी जिम्मेदारी है क्योंकि एक विकेट जल्दी मैदान के बाहर चला गया है। बड़ी जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर। गेंदबाजी मोर्चे पर विकी भोईर गेंदबाजी का भार संभालते हुए। नॉन स्ट्राइक एंड पर है कृष्णा जिन्होंने सिंगल लिया है। हालात यहां पर नाजुक है पहले ओवर में, जो कि कोकण नाउ का ये पहला ओवर। सभी खिलाड़ी सर्कल के अंदर तैनात किए गए हैं। बल्लेबाजों को मौका दिया है बड़े शॉट जड़ने का, ये देखिएगा। और बड़े शॉट जड़ने की गुंजाइश में हमेशा बल्लेबाज आउट होते हैं, ये हमने देखा। यहां पर इजाज कुरैशी जैसे बल्लेबाज जल्दी ही मैदान के बाहर चले गए। अच्छी शुरुआत मैं कहूंगा आरबी कोरगांव द्वारा देखने को मिलती हुई। गेंदबाजी मोर्चे पर विकी भोईर बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए। फिर एक बार यहां पर बढ़िया तरीके से गेंद को खिलाई, शॉट मिड विकेट की दिशा में। वहां पर खिलाड़ी है, जब तक गेंद को फील्ड करते कोई रन लेने का मौका नहीं। अच्छी फील्डिंग का दायित्व निभाते हुए वहां पर फील्डर महेश स्क्रीन के ऊपर दिखाई देते हुए, बहुत अच्छी फील्डिंग। तो फिर एक बार विकी भोईर गेंदबाजी मोर्चे पर। अब उनके सामने फिर एक बार बल्लेबाज रहेंगे जिनका नाम है अक्षय पवार। उठाकर खेला हुआ शॉट है, वहां पर खिलाड़ी दौड़ रहे हैं, उनके सर के ऊपर से गेंद जा रही है। देखना पड़ेगा गेंद फाइनली बाउंड्री के अंदर रोकने में कामयाब हो पाते कि नहीं। और गेंद देखते न देखते छूम अंतर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए मालवणी माणसाचो मालवणी ब्रांड प्रतीक स्पोर्ट बाउंड्री यहां पर देखने को मिलती हुई। और 4 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 5 रनों के ऊपर। एक विकेट गिरने के बाद जो विकेट खोया है, एक बहुत ही बड़ा विकेट इजाज। अब यहां से पारी को सजाने संवारने का काम अक्षय और उनके साथी बल्लेबाज कृष्णा के कंधों के ऊपर है। विकी भोईर एक मजे हुए गेंदबाज है, बड़े बड़े कारनामे इनके भी नाम पर है। कई प्रतियोगिता में मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज का खिताब ये जीत चुके हैं। ऐसे विकी भोईर गेंदबाजी मोर्चे पर नवी मुंबई का ये सितारा। ये गैर जिम्मेदाराना शॉट, खराब शॉट, पॉइंट के सीधे खिलाड़ी के हाथ में गेंद चली गई और एक विकेट मैदान के बाहर जाता हुआ। बैक टू बैक यहां पर अक्षय भी इस ओवर में मैदान के बाहर जाते हुए। दूसरा विकेट मालवणी माणसाचो मालवणी ब्रांड प्रतीक स्पोर्ट विकेट इस ओवर में दूसरा विकेट यहां पर देखने को मिलता हुआ। और बल्लेबाज का नाम था अक्षय पवार। बैक टू द पैविलियन। तो यहां पर लगातार विकेटों का पतन होता हुआ 2 विकेट गिरने के बाद रन है, 1 ओवर खत्म होने के बाद सिर्फ 5 रन 70 रनों का पीछा करते हुए। अब गेंदें बची है 30 और जीतने के लिए ढेर सारे रन चाहिए, यानी कि रन चाहिए 65। मंजिल बहुत ही दूर है लेकिन कोशिश करनी पड़ेगी। नए बल्लेबाज मैदान की तरफ बढ़ते हुए। अगर आसमान में तारे हैं तो मालवण टोपेला बोर्डिंग मैदान के ऊपर आकाश तारेकर किस प्रकार से बल्लेबाजी करते ये देखना पड़ेगा। दापोली पारगांव का ये चमचमाता सितारा आकाश तारेकर, बाइकर मैन उन्हें कहा जाता है। जैसे बादल ने कहा था 19 बाइक जीतने का कारनामा इनके नाम पर है। ये कोई आसान बात नहीं है टेनिस क्रिकेट की बात की जाए, लेकिन वो कारनामा, बड़ा कारनामा आकाश तारेकर के नाम पर है। वैसे आजकल केतन मात्रे भी बहुत ही बढ़िया खेल का प्रदर्शन कर रहे हैं। उन्होंने भी कई बार बाइक जीती हुई है, 2 व्हीलर का किताब उन्होंने जीता हुआ है, लेकिन आज इस प्रतियोगिता में नहीं दिखाई देते। लेकिन कल के दिन में शायद दिखाई देंगे केतन मात्रे, हमें इंतजार है उनका भी। 3 4 व्हीलर का भी किताब उनके नाम पर है। कई बड़े बड़े कारनामे हैं टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों के नाम पर। थोड़ा सा खेल रुका हुआ, मेरे ख्याल से बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा यहां पर करते हुए थोड़ा सा बदलाव गेंदबाजी में जरूर होगा। कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पॉवर्ड बाय ॲडमिशन, को पॉवर्ड बाय इलायगो, अशी ही कोकण नाऊची स्पर्धा मालवणच्या टोपेला बोर्डिंग मैदानावरती
गेल्या वर्षी देखील अतिशय रंगतदार स्पर्धा झाली होती. यावर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन कोरोनाचे जे नियम आहेत ते नियमांचं पालन करून एक वेगळं आगळं वेगळं असं आयोजन, सुंदर आयोजन. आमचे सर्व प्रेक्षक आमच्यावरती नाराज असतील, पण त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण घर बसल्यात या स्पर्धेचा आनंद घ्या आणि या स्पर्धेमध्ये रंगत आणा. ही जी स्पर्धा होते ती फक्त तुमच्यामुळे होते, तुमच्यासाठीच होते. फक्त आम्हाला सहकार्य करा, घर बसल्या या सामन्याचा आनंद घ्या. रिवर स्वीप का प्रयास, ऑफ स्टंप मिस कर जाने वाली गेंद. रिवर स्वीप का प्रयास, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, ऐसा कर देने वाला ये शॉट खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन नाकामयाब रहे. गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज धीरज भोईर दिखाई देते हुए. ये गेंद बढ़िया तरीके से खेला हुआ ये शॉट. गली की क्षेत्र में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, एक रन लेने का मौका, रनों की तलाश है. यहां पर एक हाथ दूसरा बड़ा शॉट चाहिए यहां पर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम को. इसी मैदान के ऊपर गणेश कुबल के बड़े बड़े कारनामे हैं. आखिरी 2 गेंदों के ऊपर 13 रनों की जरूरत थी, तब गणेश कुबल ने 2 सिक्सर जड़े थे. एक गेंद नो बॉल भी गिरी थी उस समय और बढ़िया जीत हासिल रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम ने की थी. तो ये मुकाबला भी लगता है आखिरी गेंद तक जाएगा, क्योंकि इस मैदान के ऊपर रोहित स्पोर्ट वेंगुर्ला का भाग्य चमचमाता है. अच्छी गेंद यहां पर टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहते हुए, डॉट बॉल बिंदी गेंद निकालने में कामयाब रहते हुए गेंदबाज धीरज भोईर, मैन फ्रॉम धारावी. बहुत ही अच्छे खिलाड़ियों में से एक है, अच्छे गेंदबाज है, बाएं हाथ के बहुत ही बढ़िया गेंदबाज. फिर एक बार चले उनके सामने बल्लेबाज. बाइकरमैन आकाश तारेकर के लिए गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है. वहां पर मिड ऑफ के खिलाड़ी गेंद के ऊपर जाते, थ्रो करते, तब तक 1 रन लेने का मौका. अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग, अच्छी बल्लेबाजी, तो अच्छा क्रिकेट मालवण की खूबसूरत टोपल हाई स्कूल बोर्डिंग मैदान के ऊपर आप सभी तमाम दर्शकों को देखने को मिलता हुआ. कम से कम 2500 लोग यहां पर यूट्यूब लाइव मैच देखते हुए. अच्छी गेंद, फिर एक बार मिड ऑफ के क्षेत्र में खेला है. वहां पर खिलाड़ी खराब थ्रो वहां पर, लेकिन बैकअप बहुत ही बढ़िया. 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 8 रनों के ऊपर 2 विकेट गिरने के बाद, जो कि दूसरा ओवर प्रगति पर है. गेंदबाजी मोर्चे पर धीरज भोईर गेंदबाजी का भार संभालते हुए. आकाश तारेकर और कृष्णा गवड़ी की जोड़ी मैदान के ऊपर है. रनों की तलाश है, एक हाथ बड़ा शॉट चाहिए इस ओवर में. यहां पर खेला हुआ शॉट, हवा में गेंद है, कैच होने की संभावना, खिलाड़ी गेंद के नीचे और एक बड़ा विकेट यहां पर मैदान के बाहर जाता हुआ. विकी भोईर ने कोई गलती नहीं की. नतीजा यहां पर बाइकरमैन आकाश तारेकर बैक टू द पॅव्हिलियन. मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट विकेट यहां पर देखने को मिलता हुआ आकाश तारेकर के रूप में. हमारे साथ यहां पर कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं समीर पांडरे जी, प्रदीप देउलकर जी, बादल चौधरी जी और अमोल जमदाड़े, जो बहुत ही बड़े कमेंटेटर है सिंधुदुर्ग के. और कोकण नाव चैनल को मैं धन्यवाद अदा करना चाहता हूं, क्योंकि ऐसे बड़े कमेंटेटर सिंधुदुर्ग जिले के, जिनको यहां पर कमेंट्री करने का मौका दिया है. हमारे साथ एक अनुभवी कमेंटेटर है समीर जी पांडरे सर. समीर जी सर, जो हालात है यहाँ पर सामने वाले टीम के, 3 विकेट उनके गिर चुके हैं, रन है 8, 70 रनों का पीछा करना है. क्या कहेंगे, क्या सलाह देंगे बल्लेबाजों वाले टीम के लिए, क्योंकि बहुत ही बड़े धुरंधर खिलाड़ी है इस टीम में. सांगायचं झाल्यास सामन्यामध्ये आतापर्यंत जर पकड मजबूत दिसते ती आरवी कोरगाव क्रिकेट संघाची. मात्र क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत भाष्य करणं खूप कठीण आहे. कारण जर एखादा फलंदाज चमकला तर सामना डोईजोड होऊ शकतो. कारण सुरुवातीला पहा, आरवी कोरगाव संघाने संथ सुरुवात केली होती, त्यानंतर जम बसला. क्रिकेटमध्ये आवश्यकता असते ती भागीदारीची, आणि ती भागीदारी या मैदानावर जर झाली तर सामन्यामध्ये रंगत ही निश्चितपणे निर्माण होईल, एवढं मात्र नक्की. जी हाँ समीर सर, आपने जो बात छेड़ी वो बराबर है. कल का बात आपको याद आएगी, 22 रन 9 विकेट गिरे थे, लेकिन आखिरी जोड़ी सैंडी कुंटेकर और उनके साथी खिलाड़ी, लेकिन सैंडी कुंटेकर ने जो बल्लेबाजी की, यादगार बल्लेबाजी. रिवर स्वीप का प्रयास, लगी तो आबाद
नहीं तो बर्बाद करने वाला ये शॉट, लेकिन कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। 3 विकेट गिरने के बाद 8 रन। क्या कहेंगे समीर जी, इस सिच्युएशन ये शॉट सही था कि गलत था? मी तर म्हणेन खेळाच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हा चुकीचा फटका असेल, मात्र फलंदाजाच्या मनात काय खलबत्तं चालली आहेत हे केवळ त्यालाच माहिती असेल। ये गेंद देखिएगा, आपने बात छेड़ी, बल्लेबाज ने आपकी बात मानी, सीधे बल्ले से सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट किया। जानते हैं क्योंकि विकेट काफ़ी गिर चुके हैं, 3 कीमती विकेट उनके मैदान के बाहर चले गए। थोड़ा बहुत यहाँ पर संभाल कर खेलना बहुत ही ज़रूरी है। मैच यहाँ पर थोड़ी बहुत पार्टनरशिप मैच में होती है तो मैच में वापसी कर सकते हैं, और वो ताकत है इन बल्लेबाजों में, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला के खेमे में, क्योंकि कई घातक बल्लेबाज है। पंकज जादव, बुम बुम माटिया जैसे बल्लेबाज अभी भी उनके खेमे में मौजूद है। अब स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज जिनका नाम है शुभम पवार, शुभम मोरी, बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज है। उनके कंधों पर बड़ी जिम्मेदारी है, क्या देखना पड़ेगा। अहमदनगर से बिलोंग करने वाले ये खिलाड़ी शुभम मोरे किस प्रकार से बल्लेबाजी करते हैं, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर, कृष्णा का साथ निभाना पड़ेगा। थोड़ी सी छोटी गेंद बैकफुट पर जाकर पुल करना चाहते थे, नाकामयाब प्रयास रहा, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ है अभी तक 9 रनों के ऊपर 3 विकेट गिरने के बाद। बहुत ही अच्छा मुकाबला है, ये कांटे की टक्कर है दोनों टीमों के बीच में। अगर एक आध दूसरा बड़ा शॉट यहाँ पर लगता है रोहित स्पोर्ट वेंगुर्ला के खेमे में तो थोड़ा बहुत वापसी कर सकते हैं, लेकिन गेंदबाज की तारीफ करूंगा मैं, विकी भोईर। ये गैर जिम्मेदाराना शॉट, हवा में खेला हुआ शॉट है, खिलाड़ी गेंद के नीचे क्या छोड़ दिया, हाथ आया लेकिन मुंह नहीं लगा। एक गैर जिम्मेदाराना शॉट खेला था, और गैर जिम्मेदाराना मैं कहूंगा फील्डिंग इसे कहते हैं कि क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया। ये तो आसान सा मौका था, यहाँ पर खुद बॉलर थे, गेंदबाज थे, मौका था उनको, लेकिन गलती कर बैठे। लेकिन अभी गलती को सुधारना पड़ेगा आगे से। अब स्ट्राइक पर बल्लेबाज रहेंगे जिनका नाम रहेगा कृष्णा गवड़ी। ये गेंद बैकफुट पर जाकर खेला हुआ शॉट, शॉट कवर की दिशा में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। अच्छी गेंदबाजी, पहला ओवर जो डाला था काबिले तारीफ गेंदबाजी देखने को मिली थी धीरज भोईर की, उसके बाद विकी भोईर, अच्छी गेंदबाजी दोनों गेंदबाजों द्वारा। अब आखिरी गेंद मेरे ख्याल से यहाँ पर गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज दिखाई देते हुए विकी भोईर। पहला ओवर धीरज ने क्या बढ़िया डाला था, माफ कीजिएगा विकी ने। अगली गेंद लेकर बैकफुट पर जाकर फिर एक बार गेंद को खेलना चाहते थे, फिर एक बार गेंद जाती हुई शॉर्ट कवर की दिशा में सिंगल सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए। तो यहां पर ओवर नंबर 3 यहां पर खत्म होते हुए, नाजुक हालात है मैं कहूंगा। 3 ओवर खत्म होने के बाद, 3 विकेट गिरने के बाद रन संख्या है 12, जो कि युवराज सिंह का जर्सी नंबर है 12। उनका जन्मदिन हुआ था 12/12/1981, और 12 गेंदों में ही उन्होंने हाफ सेंचुरी जड़ी थी। और जिस सेक्टर में वो पैदा हुए थे उस सेक्टर का नंबर भी था 12, इसलिए उनका जर्सी नंबर था 12। तो फिलहाल मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों की इजाज़त लेता हूँ। आगे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर यहाँ पर मौजूद है, मराठी के बहुत ही मीठी और सुरीली आवाज़ में कमेंट्री पेश करते हैं, जिनका नाम है समीर जी पांडरे। धन्यवाद। 3 षटकांच्या सांगतेखेरीज डोलारा कोसळतोय रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघाचा 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना। सुरुवातीला ही फलंदाजी करताना आरवी कोरगाव क्रिकेट संघाचे 2 गडी स्वस्तात तंबूमध्ये परतले होते। त्यानंतर मात्र अनिकेत देसाई, धीरज भोई ही डाव्या उजव्या हाताची जोडगोळी डोकेदुखी ठरली होती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी, आणि तेच चित्र या ठिकाणी नेमकं पाहायला मिळतंय। 3 आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूमध्ये परतल्यावर आता जीवनदानाचा फायदा शुभम मोरे घेतोय की नाही हे पाहायचं आहे। 3 षटकं म्हणजे 18 चेंडू व 18 चेंडूंवर तब्बल 58 धावांची ही अजूनही गरज। गोलंदाजी मार्कवर निश्चितपणे बदल होतोय। वेगावर स्वार होऊन दिशेवर नियंत्रण ठेवून गोलंदाज म्हणून ज्यानं
ख्यातिकीर्ती मिळवली असा महेश भाईडकर उर्फ मॅगी याची वर्णी लागते ती आर्वी कोरगाव क्रिकेट संघाच्या वतीनं. गोवा राज्याचा प्रतिभाशाली असा खेळाडू आणि या प्रतिभाशाली खेळाडूंच्या चमूत आर्वी कोरगाव क्रिकेट संघ खेळताना दिसतोय आणि त्यांची ग्रंथिका जुळते ती अर्थातच या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ मात्र आज डिंगडॉंग पुण्याच्या चमूत खेळताना तो म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला. मॅगी आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका टोलवला जातोय. गोलंदाज जी विकी भोईनं चूक केली ती घोडचुकीत परावर्तित होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल ती गोलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र जे जीवनदान मिळालंय जणू काही जीवनदानानं या ठिकाणी भाग्याचं दार हे सतार उघडे ठेवलं जात आहे असं ठामपणे शुभम सांगतोय. आणि मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड अर्थात प्रतीक स्पोर्ट्स एक अप्रतिम षटकार निघतोय. तो फलंदाज अर्थात शुभम याच्या बॅटमधनं व या घणाघाती प्रहारानं या ठिकाणी आश्वासक ठोस सुरुवात. 18 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 18 धावा 3 गडी बाद. थोडंसं विचार मंथन करण्यास या ठिकाणी आर्वी कोरगाव क्रिकेट संघाला प्रवृत्त करणारा असा मोठा फटका निघतोय तो अर्थातच फलंदाज शुभम याच्याकडनं. क्रिकेट म्हटल्यानंतर तो अनिश्चिततेचा खेळ. या अनिश्चिततेनं भरलेल्या खेळात भाष्य करणं हे चुकीचं असतं कारण जे दोन्ही संघ आपण पाहतोय ते दोन्ही संघ हे व्यावसायिक क्रिकेट खेळतायत आणि या व्यावसायिकतेनं नटलेल्या खेळामध्ये परिपक्व क्रिकेटचं प्रात्यक्षिक या मैदानावर ते सहज सुंदररित्या साकारतील यात कोणतीही शंका नाही. सामना जिंको किंवा हारो कोणताही संघ मात्र त्यांची शारीरिक भाषा हे सर्व काही बोलत असते आणि सुरुवातीच्या पडझडीनंतरही एक सकारात्मक असलेली शारीरिक भाषा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचे आशाची किरणं ही पल्लवित ठेवताना मैदानावर दिसत आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्याला मदत केली जाते ती विकी भोई याच्याकडनं जो साधा सोपा झेल सोडतोय शुभमचा आणि त्याला या डावात दुसऱ्यांदा खेळण्याची संधी ही मैदानावर देतोय. क्षेत्ररक्षक रुरचनेत काहीसे फेरबदल पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक अनिकेत देसाई एक अष्टपैलू असा खेळाडू यष्टीच्या मागे चिकटून उभा तर गोलंदाज महेश उर्फ मॅगी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो शुभम याच्यासाठी. हाही चेंडू आकुड टप्प्याचा स्वतःसाठी जागा करतोय. डीप लॉंग लेग डीप फाईन लेगच्या दिशेनं एक आक्रमक टोले जंग उत्तुंग मालवणी माणसाचा मालवणी ब्रँड प्रत्येक षटकार या ठिकाणी टोलवला जातोय तो शुभम कडनं. सलग 2 षटकार या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या आर्वी कोरगाव क्रिकेट संघाला विचार मंथन करण्यास प्रवृत्त करतायत आणि हेच 2 मोठे फटके फलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोटात म्हणजे रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या गोटात मात्र उत्साहाचं वातावरण हे निर्माण करताना दिसत आहेत मैदानावर. हाय व्होल्टेज असा मुकाबला प्रतिष्ठेचा असा मुकाबला ज्या 2 संघांमध्ये आपण व्यावसायिक खेळाडू पाहतो क्रिकेट जगतातील त्या व्यावसायिक खेळाडूंच्या चमूत नटलेले 2 खेळाडू सत्व परीक्षा दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या काव्यातील त्यांच्या मनसुब्यातील आणि परिपक्व क्रिकेटचं दर्जेदार प्रदर्शन काय असेल आणि त्याची स्पष्टोक्ती ही कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरेच्या माध्यमातून आपल्याला बोर्डिंग ग्राउंडच्या भव्य दिव्य मैदानावरनं अनुभवता येते. रिव्हर्स स्वीपचा आतताईपणा केला जातोय तो फलंदाजाकडनं. सरळ बॅटनं 2 मोठे फटके निघाले आणि त्यानंतर जीव घेण्या प्रसंग स्वतःवर का बेतावा या प्रश्नाचं उत्तर केवळ शुभमच देऊ शकेल. काहीसा अघटित करण्याचा त्याचा प्रयत्न होता मात्र सर्व काही आलबेल सर्व काही ठीकठाक होतंय. एकेरी धाव निघते ती अर्थातच लेगबाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात. ज्या एकेरी धावेने पावशतक सांघिक धावफलकावर झळकलं जातंय ते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं 70 धावांचा पाठलाग करताना 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज महेश भाईडकर थोडासा महागडा ठरतोय खर्चिक ठरतोय मात्र स्वतःवरील नाराजी ही क्षणिक असेल असा मनाशी तो चंग बांधतोय व परत एकदा नव्या जोमानं गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. सलामीला आलेला कृष्णा गवळी निश्चितपणे काहीसा चाचपडत खेळतोय. कदाचित आपल्या समोर जे 3 गडी बाद झाले 3 साथीदार तंबूमध्ये परतले त्याचं अतिरिक्त दडपण हे कृष्णाच्या खेळीमध्ये येत आहे आणि त्यामुळेच त्याचा साथीदार शुभम त्याला मौलिक असा सल्ला देताना दिसतोय की कोणताही अतिरिक्त दबाव तू घेऊ नकोस. तुझी क्षमता तुझी शैली या मैदानावर तू सिद्ध कर. जे मोठं नाव आज तू क्रिकेटच्या जगतात कमावलंय ते केवळ नाव नुसतं कमावलं नसून
अथक परिश्रमाच्या जोरावर आणि अनेक सामन्यांमध्ये तू किमया जी साध्य केली आहे ती किमया बोर्डिंग ग्राउंडच्या मैदानावर तू सिद्ध कर असा कानमंत्र दिला जातोय तो शुभम कडनं आणि पर्यायानं तो शुभम सल्ला मानून सज्ज होतोय कृष्णा गवळी. बॉलिंग मार्कवर आपल्या रनअपमध्ये थोडासा चुकतोय गोलंदाज महेश. परत एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सुरुवातीच्या 2 धक्क्यातनं मी सावरेन. जी आक्रमक फटकेबाजी झाली त्या आक्रमक फटकेबाजीला सडेतोड उत्तर देईन असा मनसुबा दिसतोय तो गोलंदाज महेश भाईरकरचा. सज्ज होतोय तो महेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं आपल्या बॉलिंग मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कटचा इरादा होता. मनाजोगा फटका मारता येत नाही. मात्र लोही स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं महत्त्वपूर्ण म्हणजे डावखुरा हाताचा शुभम स्ट्राईकला येतोय. एकेरी धाव निघतंय. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 70 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ भिडताना दिसतोय. तो गोवा राज्यातील तगड्या संघ म्हणजे आरव्ही कोरगाव या संघाविरुद्ध. सन्माननीय विनोदजी हरमलकर यांनी अथक परिश्रमातनं सजविलेला आरव्ही कोरगाव या 4 वर्षामध्ये ह्या क्रिकेट संघाचा दबदबा पूर्ण गोवा राज्यामध्ये नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाजतोय. अनेक स्पर्धांमध्ये अजिंक्यपदाचा किताब त्यांनी पटकावलाय आणि त्याच किताबाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर मालवणच्या टोपीवाला मैदानावर या कोकण 9 प्रीमियर लीगच्या औचित्यानं तो संघ खेळताना दिसतोय. तो रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला या मातबगार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघाविरुद्ध. प्रायोजक ॲडमिशन को पॉवर बाय इलेगो पुरस्कृत भव्य दिव्य अशी कोकण 9 प्रीमियर लीग. ओव्हरपेच चेंडू होता मात्र यावेळी हवेत वार न करता चेंडू जमिनी लगत डीप लॉंग ऑफच्या दिशेने टोलवण्यात डावखुराचा फलंदाज शुभम धन्यता मानतोय. एकेरी धाव तो घेतोय. एकेरी धावेने स्वतःकडे स्ट्राईक राखण्याचा त्याचा बेत दिसतोय. एकेरी धावेने षटकाची सांगता होते ती 4थ्या 4 षटकांचा सांघिक खेळ समाप्त होतोय व 70 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना सुरुवातीच्या पडझडीनंतर डाव्या उजव्या हाताची ही जोडगोळी सावरताना दिसते. भागीदारी जी अति आवश्यक ते मग वैयक्तिक जीवन असो कोणताही व्यवसाय असो किंवा कोणताही खेळ असो कोणत्याही माध्यमात जर आपल्यास यशस्वी व्हायचं असेल तर मित्र हो भागीदारीची आवश्यकता असते आणि ती भागीदारी या ठिकाणी नेमकी घडली जाते. ती अर्थातच फलंदाजी करणाऱ्या रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या वतीनं आणि हीच भागीदारी कुठंतरी या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण करते आणि त्याच जमलेल्या असंख्य प्रश्नांचा भडीमार त्या असंख्य प्रश्नांच्या भडीमाराला सडेतोड उत्तर देण्यासाठी गोलंदाज दिनेश भोई याची नियुक्ती केली जाते. ती आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाच्या वतीनं या डावातील 5वं षटक फेकण्यासाठी व निश्चितपणे त्याला सामोरं जाईल. एका जीवनदानाच्या सहाय्यानं 2 टोलेजंग षटकाराच्या सहाय्यानं खेळणारा डावखुराचा मॅच विनर खेळाडू म्हणून ज्याला संबोधला जातो तो अर्थातच या ठिकाणी शुभम मोरे. कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरे सन्मान्य विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेली पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर बाय इलेगो यांच्या संयुक्त विद्यमानं पुरस्कृत झालेली ही भव्य दिव्य अशा स्वरूपाची कोकण 9 प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा पर्व दुसऱ्या पर्वातील आजचा महत्त्वपूर्ण 4था दिवस. अनेक नामांकित संघांचा समावेश आज या दिवशी म्हणजे स्पर्धेच्या 4थ्या दिवशी. खोलवर टप्प्याचा म्हणजे फुलर लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. 2 क्षेत्ररक्षकात अचूक समन्वय न होता चेंडू मी अडवावा की तुला संधी द्यावी हे क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रश्न निर्माण करतायत. सुरेश गावडे पहिल्या प्रयत्नात असफल ठरतोय आणि नेमका फायदा या ठिकाणी घेतोय तो रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा फलंदाज शुभम. 2 धावा तो पूर्ण करतोय. संघाला परावर्तित करतोय 29 धावांवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. धीरज भोईर याची कसोटी लागेल तर दुसऱ्या बाजूनं शुभम मोरे त्याला काय सडेतोड उत्तर देतोय ते पाहायचं आहे. हाही चेंडू फुलर लेन पद्धतीचा. चेंडूचा टप्पा बघा उजव्या एष्टीच्या जराशा बाहेरचा. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर डावखुरा हाताच्या गोलंदाजाची जी शैली असते चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो इनकटर पद्धतीनं आतमध्ये येतो. त्या पद्धतीनं चेंडू झपकन आतमध्ये येतोय. शुभमला चकवतोय. यष्टीरक्षक सोपस्कार बाकीचे पूर्ण करतोय व परत एकदा गोलंदाज धीरज सज्ज. फुलटॉस चेंडू होता मात्र वेगानं या ठिकाणी अक्षरशः पूर्णतः नांगी टाकली जाते ती शुभम करवी. चेंडू आणखी एक निर्धाव गणला जातोय तो धीरज करवी आणि 29 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात असा खालावलेला धावफलक दिसतोय तो रोही स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा. आता अवघ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी व तब्बल 41 धावांचं लक्ष त्यांना हे गाठायचं आहे.
फुलटॉस चेंडू, ताकदीचा वापर, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. सुरेश या ठिकाणी फलंदाज एकेरी धाव पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सूरज गावडेची खराब अशी फेक कारणीभूत ठरते. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावात करण्यासाठी 2 महत्वपूर्ण धावांची जोड शुभमला, 2 महत्वपूर्ण धावांची जोड रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता 39 धावांचं लक्ष व नाममात्र 8 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाज धीरज आपल्या बॉलिंग मार्कवर स्कूप करण्याचा प्रयत्न, अतिशय सुरेख असा फटका या ठिकाणी फलंदाज शुभम याच्याकडनं निघला जातोय. का माझा दर्जा उच्च कोटीचा आहे, का मला महाराष्ट्रातील टेनिस विश्वामध्ये आदराने एक चांगला खेळाडू, एक चांगला फलंदाज म्हणून ओळखलं जातं, याची निशाणी सोडतोय या फटक्या मागे तो फलंदाज शुभम. 4 धावा तो महत्वपूर्ण वसूल करतोय, चौकार प्राप्त होतोय. तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला 35 धावा धावफलकावर, म्हणजे विजयाचं निम्म उद्दिष्ट हे पार केलं जात आहे. मात्र निम्म उद्दिष्ट पार करण्यासाठी 4 षटक 5 चेंडू यांचा अवधी खर्च होतोय. आता निम्म उद्दिष्ट अजूनही गाठायचं आहे व अवघ्या 7 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा भरकटतोय, दिशेमध्ये चाचपतोय. निश्चितपणे त्याची हीच चाचपणी फलंदाजाला परीक्षा पाहण्याची ही वाहिरीमध्ये समर्पित होते. एकेरी अवांतर धाव, ज्याला क्रिकेटमध्ये संड्रीज असं म्हटलं जातं, ती अवांतर धाव गणली जाते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाच्या खाती. 36 धावा धाव फलकावर ही 3 गड्यांच्या मोबदल्यात. 34 धावा नाममात्र 7 चेंडूंचा खेळ हा बाकी. मोठा फटका टोलवायचा होता, टायमिंग फसतोय, फटका चुकतोय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल टिपतोय व ज्या सफलतेच्या शोधात विकी भोईर होता, ज्या विकीनं एक जीवनदान या ठिकाणी दिलं होतं, तो जीवनदान महागडे विशेष ठरणार नाही, त्याचा वचपा मी काढेल हा इरादा विकीचा सफल ठरतोय. आणि बराच वेळ खेळपट्टीवर ठाम मारण्याला 2 षटकार 1 चौकार टोलवून आशेचे किरण थोडेफार पल्लवित रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघासाठी करणारा डावखुरा हाताचा फलंदाज शुभमही वैयक्तिक 23 धावांवर 13 चेंडूंवर माघारी परततोय. पराभवाचे काळे कुट्ट ढग हे रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला या संघासमोर जमा होत आहेत. आणि या कठीण परिस्थितीतनं आपल्या संघाला सावरण्यासाठी नवीन फलंदाज नितीन याची वर्णी लागते, ती रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला करवी, ती साथीदार कृष्णा याला साथ देण्यासाठी. नितीन माटुंगे हा नवीन अष्टपैलू असा खेळाडू रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सुरुवातीच्या पडझडीनंतर या ठिकाणी पाया रचला होता, तो फलंदाजी करत अनिकेत देसाई, धीरज भोई या 2 धुरंधर फलंदाजांनी आरव्ही कोरगाव क्रिकेट संघासाठी, तर दुसऱ्या बाजूनं त्या फलंदाजांनी केलेल्या दर्जेदार कामगिरीवर आम्ही पाणी सोडणार नाही, तर जी कामगिरी केली ती कामगिरी उच्च कोटीची आम्ही ठरवू या इराद्यानं गोलंदाज क्षेत्ररक्षक हे दोन्ही या ठिकाणी साथ देत आहेत ती फलंदाजीला. आणि त्रयवर्गाचा जो या ठिकाणी मिलाफ होतोय, जो संगम होतोय, तोच संगम आरव्ही कोरगाव क्रिकेट संघाला विजयाच्या दिशेनं हा घेऊन जातोय. पहिला चेंडू आल्या आल्या या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करण्यासाठी संधी दिली जाते. एकेरी धावेने ती कृष्णाकडनं नितीन माटुंगेला. नितीन माटुंगे स्ट्राईकला पोहोचतोय, एकेरी धाव निघते. 37 धावा धाव फलकावर 33 धावांचा किल्ला गाठायचा आहे. नाममात्र 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. गोलंदाज अमृत वेर्लेकर हा गोलंदाजी मार्कवर सज्ज. अमृतचा चेंडू फलंदाजला चकवतोय, त्याच्या बॅटची कर घेतोय, यष्टिरक्षक अनिकेतच्या हाती विसावतोय. अनिकेत देसाई एक राष्ट्रीय असा खेळाडू, गोवा राज्याचं प्रतिनिधित्व लेदर बॉल क्रिकेटमध्ये त्यानं केलंय. आतापर्यंत लेदर बॉल क्रिकेटमध्ये 10 पेक्षा जास्त शतकं ठोकवण्याचा बहुमान ज्या अनिकेत देसाईनं पटकावलाय. लेदर बॉलचा एक सामना या मैदानावर जो खेळवला गेला होता काही वर्षांपूर्वी, त्या सामन्यामध्येही गोवा राज्याचं प्रतिनिधित्व करताना अनिकेतनं बऱ्यापैकी कामगिरी केली. म्हणजे काही खेळाडूंसाठी काही मैदानं ही लकी असतात, लक फॅक्टर हा महत्वाचा असतो. त्यातीलच एक मैदान म्हणजे बोर्डिंग ग्राउंडचं सुदैवी मैदान ठरतंय. ते अनिकेत देसाईला आपल्या नावाची तो छाप सोडतोय व प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याच्या इराद्यानं जी पावलं या मैदानावर त्यांनी टाकली, ती पावलं सत्यात उतरवण्याच्या प्रयत्नात आता 5 चेंडूंचा अवधी हा बाकी.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता तो अर्थातच पंकज जाधवनं, ज्याला बुमबुम माट्या असं संबोधलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये, तो माट्याही चकतोय अमृत वेर्लेकरच्या गोलंदाजीवर. व परत एकदा छोट्या चणीचा मात्र आपल्या इराद्याने बुलंद असलेला गोलंदाज अमृत वेर्लेकर बॉलिंग मार्कवर सज्ज. धावी यष्टी गोल केली जाते, एका मागोमाग एक फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावण्याचं काम करतायत. पाहुण्या गोवा राज्यातील तगड्या गोलंदाजांचा मुकाबला करण्यात ते असफल ठरतायत. 5 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. 37 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या मैदानावर आपण अनेक गोलंदाजांचा जो वेग अनुभवला, त्या वेगवान गोलंदाजांच्या मांदियाळीत मी स्वतःचं नाव आदरानं या ठिकाणी कोरेल. या इराद्यानं अमृत वेर्लेकरचा चेंडू हा यष्टी पूर्णपणे तोडतोय. म्हणजे यावरूनच त्याच्या वेगाचे या ठिकाणी ठाव ठिकाणाला लागतोय. म्हणजे देहयष्टीने जरी सडपातळ असला, उंचीने जरी तो कमी असला, तरी इराद्यानं आणि आपल्या वेगावर, आपल्या दिशेवर नियंत्रण ठेवत एक सुरेख अशी कामगिरी गोवा राज्यातील अष्टपैलू खेळाडू अमृत वेर्लेकर याची. हॅलो, वेंगुर्ला फ्लायर्स कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. वेंगुर्ला फ्लायर्स. पुढील सामना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले विपक्ष वेंगुर्ला फ्लायर्स. वेंगुर्ल्यातील दोन्ही संघ रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला आणि वेंगुर्ले फ्लायर्स या दोन संघादरम्यान हा सामना संपल्यानंतर सामना होईल. ज्या खेळाडूंनी वेंगुर्ला तालुक्याचा झेंडा टेनिस क्रिकेटमध्ये रोवला, खऱ्या अर्थानं जी तरुण पिढी आपण बघतोय, जे तरुण खेळाडू जे बघतोय, ते कोणाचं फलित असेल तर त्या जुन्या जाणत्या खेळाडूंचा वेंगुर्ला फ्लायर्स या संघाच्या माध्यमातून आपण खेळ अनुभवू. मात्र त्यांच्या विरुद्ध असेल तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील दोन सर्वश्रेष्ठ संघ, वेंगुर्ल्याचे सर्वश्रेष्ठ संघ, एक म्हणजे वेंगुर्ला टाउन आणि त्यानंतर सदा स्पोर्ट्स वेंगुर्ला, या दोन संघांचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूंनी केलं, लकी वांद्रेश्वर म्हणूनही जो संघ चमकला होता, त्या संघाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूंनी केलं, आशिष रोडकर यांच्या बाबतीत काय बोलायला नको. म्हणजे ज्या संघात ते समाविष्ट होतील त्या संघाचा झेंडा त्यांनी अटकेपार नेलाय. अशा खेळाडूंचा खेळ पाहण्याची निश्चितपणे संधी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मिळते. चेंडू या ठिकाणी टिपला जातोय, तो यष्टीरक्षकाकडनं तिसऱ्या पंचांची दाद घ्यावी ही विनंती या ठिकाणी यष्टीरक्षक करत होता. मात्र खेळाडूंना सूचना की तिसऱ्या पंचांचा आधार घेण्याची मुभा ही केवळ मैदानी पंचांनाच या स्पर्धेमध्ये आहे. यावेळी चेंडू सरळ पॅडला स्पर्श करतोय, फलंदाज पायचीत होतोय. डोलारा रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाचा अवघ्या 37 धावांवर कोसळतोय व तब्बल 32 धावांनी भला मोठा विजय संपादन करत कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वातील आजचा चौथा दिवस, दोन बलाढ्य संघांमध्ये एक हाय व्होल्टेज, एक प्रतिष्ठेचा मुकाबला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल अशी तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा होती, आकांक्षा होती. मात्र क्रिकेट रसिकांचा भ्रमनिरास होतोय आणि एक मोठा विजय या ठिकाणी आरव्ही कोरगाव पाहुण्या गोवा राज्यातील संघ मिळवतोय. रोहित स्पोर्ट्स क्रिकेट संघ वेंगुर्ला यांना पराभवाचा धक्का देतोय. त्या पराभवातनं रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघ सावरेल का, की दुसऱ्या बाजूनं पराभवानं काहीसं नीतिमय या ठिकाणी कमी झालाय, काहीसा आत्मविश्वास कमी झालाय, त्याचा फायदा वेंगुर्ला फ्लायर्स क्रिकेट संघ घेईल का, ही येणारा वेळ ठरवेल. मात्र जो सामना झाला सुरुवातीच्या पडझडीनंतर ज्या फलंदाजानं संघाला वाचवला तो अनिकेत देसाई, डावखुराचा फलंदाज, सामनावीर या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ठिकाणी कोणता संघ विजयी ठरेल किंवा कोणता संघ किती धावा जमवेल अशा विविध प्रश्नांच्या प्रश्नावलीमध्ये या ठिकाणी पोलखोलचं आयोजन कोकण 9 प्रीमियर लीग पर्व दुसरेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. अनेक प्रेक्षकांनी कौल दिला होता तो रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला. तब्बल
तब्बल 61% लोकांनी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला संघ हा सामना जिंकेल असं मत आजमावलं होतं. मात्र त्या सर्व मतांना फोल ठरवतोय तो आरव्ही कोरगाव गोवा संघ. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या त्रय विभागात एक सांघिक कामगिरी करतोय. या प्रीमियर लीग मध्ये पहिल्या विजयाची नोंद करतोय. पराभूत व्हावं लागते रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला क्रिकेट संघाला व त्या पराभूत झालेल्या सामन्याची या ठिकाणी नाणेफेक केली जाईल ते वेंगुर्ला फ्लायर्स क्रिकेट संघाविरुद्ध. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला कर्णधार लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. रोहित स्पोर्ट वेंगुर्ला पुढील सामना होतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष वेंगुर्ला फ्लायर्स. आता जो झालेला सामना त्या सामन्यातील सामनावीर समीर पांढरे, मिस्टर अनिकेत देसाई, आपण जी बाईक पाहतोय इलेक्ट्रिक बाईक सिंधुदुर्गातली मान